माय गॉड दिसतंय का? आणि मला भिजायला होते. मी तुम्हाला दिसतोय का? आणि ॲक्च्युली हा व्हिडिओ इकडनं स्टार्ट करायचं कारण हे आहे की मला तुला पाऊस दाखवायचा होता आणि मागचा डोंगर जो आहे तो पण दाखवायचा होता. आणि किती छान छान सुंदरचा असा पाऊस पडतोय. मी आहे अंबरनाथला आणि मगाशी म्हणजे आता दुपारचे नाही, संध्याकाळचे 4 वाजता तर जेवलो नाही. कृतिका गेली आहे ठाण्याला, कारण की आज ताईचं रजनीताईचं जे ऑफिस आहे ठाण्याला त्याची छोटीशी पूजा होती. तर कृतिका थोड्या वेळाने येईल. आता एक काम करू, थोड्या वेळ तुम्ही 2-3 सेकंडसाठी हा जो नजारा एन्जॉय करा. हा पाऊस जसा पडतो तसं तो बघा. आणि मग तुम्हाला एक गोष्ट जी मला सांगायची ती मी आतमध्ये सांगतो तुम्हाला. चला. तर नमस्कार तुम्हाला सगळ्यांना. कसे आहेत? फर्स्ट क्लास. माझं नाव शरद आहे. आय होप आता मी पूर्ण दिसतोय, कारण की मगाशी मी बाहेर जेव्हा शूट केलं तेव्हा मी अर्धा दिसत होतो. तर हा ब्लॉग मी ह्या रिझनसाठी स्टार्ट केला आहे, कारण की मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एक छोटीशी गोष्ट आहे जी मला सांगायची. तर आता ऑगस्ट चालू झालं आहे. आज 2 ऑगस्ट आहे, संडे आहे. आणि आज समीर जिजूंचा पण वाढदिवस आहे. तर सगळे प्लीज, जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज समीर जिजूंना सगळ्यांनी विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे असं, किंवा बर्थडे विशेष तुमच्याकडनं जसं होईल तसं कमेंटमध्ये मेन्शन करा. तर 5 ऑगस्टला माझा वाढदिवस आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्या रिसेंट लाईफमध्ये काय झालंय. बर्थडे मी सेलिब्रेट नाही करणार आहे. आता झालं असं आहे की मला रोहन जिजूंना स्पेशली थँक्यू म्हणायचं आहे, कारण की रोहन जिजूंनी माझ्यासाठी आणि कृतिकासाठी एक छोटीशी ट्रिप, म्हणजे मी त्यांची ट्रिप चालली आहे, म्हणजे कृतिकाची म्हणजे फ्लाय विथ रंजिता जी आपली ताई आहे त्यांची लेडी स्पेशल एक गोवा ट्रिप आहे. तर त्याच्यामध्ये मला रोहन जिजूंनी स्पेशली कृतिका बरोबर ही ट्रिप माझ्यासाठी स्पॉन्सरच केली. मी असंच बोललो आहे, कारण मी खरं सांगू तर मी काहीच म्हणजे मी पैसे नाही दिले. मला थोडंसं वाटतंय, पैशाची गोष्ट नाहीये, पण जिजूंनी आय डोंट नो माझ्यासाठी माझा बर्थडे म्हणून त्यांनी मला छोटंसं गिफ्ट दिला. पण मी रोहन जिजूंना पण थँक्यू म्हणेन आणि तुम्ही पण थँक्यू म्हणा माझ्याकडं. आणि गोष्ट अशी की रोहन जिजूंनी मला बाय फ्लाईट म्हणजे मी कधी फ्लाईटनी गेलो नाहीये, म्हणजे मी फ्लाईटनी कधी ट्रॅव्हलच नाही केलं. प्लेन फक्त उडताना बघितल्यावर वरून आकाशामध्ये. म्हणजे लहानपणापासून असं होतीच, सगळ्यांनाच आवड असते. म्हणजे मी असो किंवा बरेच जण, खूप जण बसले असतील प्लेनमध्ये, पण काही जण असतील बसले. तर सगळ्यांचं असतं ना एक ड्रीम असतं की फ्लाईटनी ट्रॅव्हल करायचं. तर हे माझ्यासाठी पण एक ड्रीमच आहे. मी कधी प्लेनमध्ये बसलो नाही, तर फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे. तर मी गोव्याला बाय प्लेन जाणार आहे 3 डेज. आणि 3 डेजची ट्रिप आहे. मला खूप म्हणजे कसं सांगू मी, आफ्टर 6 इयर्स मी गोव्याला चाललोय. पहिल्यांदा म्हणजे माझं लग्न जेव्हा झालं होतं तेव्हा आम्ही हनीमूनसाठी गेलो होतो गोव्याला, पण फॉर अनफॉर्च्युनेट रिझन आम्हाला 2 दिवसात परत यायला लागलं, कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रंजिताताईची मम्मी शी पास्ट अवे, तर आम्हाला यावं लागलं लवकर. तर आता ही ट्रिप जी आहे, ताई आणि रोहन जिजू दोघांनाच थँक्यू म्हणतो मी, की दोघांनी मला मला ट्रिपवर नेत आहे. ताई पण असणार आहे ट्रिपमध्ये, कृतिका पण असणार आहे आणि मी पण असणार आहे. बाकी 40 लेडीज. आय विल नॉट बी इंटरफिअरिंग इन देम. मी त्यांच्या कारण लेडीज स्पेशल आहे. मी आणि कृतिका थोड्या वेगळ्या एन्जॉय करणार आहे. मध्ये मध्ये जॉईन करीन असं नाही की नाही, पण ती त्यांची ट्रिप आहे. माझी एक वेगळी ट्रिप करतोय मी काय बोलते खरंच मला कळत नाही. मी ऍक्च्युली एक्सायटेड आहे. आणि गोष्ट अशी झाली आहे की फर्स्ट टाइम फ्लाईटनी जातोय. तर मी कृतिकाला बोलत होतो की यार एअरपोर्ट लुक काय करायचं. आता तुम्ही बोलला रे भाई तू डोमेस्टिक तर करतोय, म्हणजे डोमेस्टिकसाठी एवढे एक्साइटमेंट कशाला. पण यार लाईफचं फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ना, इट हॅज टू बी म्हणजे मेमोरेबल राहायला पाहिजे. म्हणजे माझ्या लक्षात राहायला पाहिजे भाई मी पहिल्यांदा एअरपोर्टला गेलो होतो आणि असं काहीतरी केलं होतं. तर मी आमचे तुम्ही प्लीज मला हेल्प करा. तुम्ही जर मला सजेशन द्याल माझ्यासाठी खूप हेल्पफुल राहील. आय विल ट्राय टू वर्क ऑन इट. आणि मला पॅकिंग करायची खूप सारी, म्हणजे 3-4 दिवसांनी चाललोय. पण आता पाऊस पडतोय. मी गोव्याला पावसात कधी गेलो नाही. दिस इज द फर्स्ट टाइम. मी जेव्हा गोव्याला गेलो होतो तेव्हा दॅट वॉज डिसेंबर होता गोव्याला गेलो होतो तेव्हा. एवढा म्हणजे थंडीचा सीझन होता. आता पावसाळा आहे. आणि खूप साऱ्या डोक्यामध्ये मी असं विचार केला की भाई माझं हे 4 दिवस असतील, 3-4 दिवस जे पण असतील, त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 4 व्हिडिओ तरी प्रॉपर बनायचे. कारण की
ताईरी ह्या आयटनरीमध्ये मी तुम्हाला आयटनरी दाखवेन वाटलंच. जर तुम्हाला कोणाला डोमेस्टिक किंवा इंटरनॅशनल ट्रिपला जायचं असेल तर मी फ्लाय विथ रंजिताचं जे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहे ते मेन्शन करेन. आपले कोणी सबस्क्रायबरला जर इंटरनॅशनल ट्रिप करायची असेल तर प्लीज नक्की तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकतो. तो नंबर माझ्या बायकोकडेच असतो आणि तीच आन्सर करते. तर शी विल बी गायडिंग यू आणि काही हेल्प असेल तर ती करेलच नक्की तुम्हाला. माझं मनात तर असं होतं की मला पहिली इंटरनॅशनल ट्रिप करायची होती, पण इंटरनॅशनल ट्रिप करायसाठी माझा पासपोर्ट एक्सपायर झाला. मी ॲक्च्युली स्लॉट बघवतो पण स्लॉट ना डोंबिवलीचे नव्हते. म्हणजे मी राहतो कल्याणला, तर कल्याण पासून डोंबिवली जवळ आहे. तर मला स्लॉट्स मिळत होते ऑक्टोबर नोव्हेंबरचे आणि मी तत्कालमध्ये बघितलं. तत्कालसाठी पण 25 डेज लागतात. आज 2 तारीख आहे, आताही टाकलं तरी लगेच येणार नाही माझं पासपोर्ट. तर मी आता काम काय करेल माहिती का, मी एक तर लॉंग सुट्टीवरती सध्या, मी सुट्टीवरती आज कालपासून सुट्टी स्टार्ट झाली. तर आय एम ऑन लॉंग लीव. तर मला ही लीव एन्जॉय करायची मला थोडं रिफ्रेश व्हायचं आहे ॲक्च्युली. तुम्ही सगळ्यांनी जर मला एवढं सारं सपोर्ट दिलं तर त्याच्यामुळे मी आता उभा राहिलो आणि आय एम शूटिंग हिअर. खूप छान वाटतंय, खूप छान. म्हणजे मी काय सांगू आणि कसं सांगू. माझ्या मम्मीला पण बोलू पहिल्यांदा विमानामध्ये बसणार आहे. माझी मम्मी पण खुश झाली. आणि म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये असेल म्हणजे गेले असते, मी कोणाला विचारलं नाही, पण मी माझ्याकडनं माझी फॅमिलीकडनं आय थिंक सो आय विल बी द फर्स्ट वन. कृतिका गेली आहे माझ्या अगोदर इंटरनॅशनल, पण मला जर ॲज अ मुलगा म्हणून मी फर्स्ट टाइम चाललोय बाय फ्लाईट. खूप एक्सायटेड आहे, खूप एक्सायटेड. मी त्याची ओवी बसली होती माझ्यावर. तर मी ओवीला विचार, ओवी तू फर्स्ट टाइम जेव्हा फ्लाईटमध्ये बसली तुला कसं झालं, कसं वाटलेलं म्हणजे. तर ती बोलली मला काय नाही वाटलं, मला मस्त वाटतं. ती जेव्हा बोलते ना, आता जर ओवीला तुम्ही भेटला ना तर ओवी ना खूप एकदम मेच्युअर्ड, शी टॉक्स लाईक अ मेच्युअर्ड पर्सन. म्हणजे मी तिच्यावर ना आता कम्युनिकेट, मला ताईने सांगितले प्लीज स्पीक विथ हर इन इंग्लिश ओनली बिकॉज ती बिलाबावला जाते त्या मला मुलुंडला. तर इट्स अ इंटरनॅशनल स्कूल. तर मी जास्त करून कम्युनिकेट तिच्याबरोबर इंग्लिशमध्येच करतो. आणि आय एम व्हेरी हॅपी की ना ती खूप ग्रोथ आहे. मला ना म्हणजे मी तिला ना लहान बाबू असताना पासून बघतोय आणि ना ती खूप माझी लिटरली इथपर्यंत आलेली. शरद काका तिचा ऍक्च्युली मी बॉबी काका होतो, आता ते बॉबी काका नाही बोलत, ती शरद काका बोलते. आणि एवढी बोलते तिने मला त्याची ना कोरियन पॉप स्टार्स आहेत काय ब्लॅक पिंक. तर तिने मस्त अशी छोटीशी डायरी बनवली. त्यांच्या सगळ्या जे आर्टिस्ट आहेत त्यांच्या बद्दल पूर्ण हिस्ट्री जॉग्राफी लिहिली तिने. मी कधी भेटली ना ती परत आता मला नेक्स्ट टाइम, तर मी तिची डायरी तुम्हाला दाखवेन. तर हा छोटासा असा व्लॉग म्हणता येईल. म्हणजे व्लॉग तर मी जस्ट अपडेट द्यायचं होतं तुम्हाला. आणि मी हा बॅकग्राऊंड शूट केला की मला समजत नाही तर कुठे शूट करू. मी बाहेर शूट करायचा प्रयत्न केला पण माईक तर मी घेतलाय, पण मला हे ऍक्च्युली खूप दिवसांनी मला सेटिंग कळत नव्हती काय करायची. ते बॅकग्राऊंडमध्ये पावसाचा आवाज येतो म्हणून तुला घराच्या आतमध्ये शूट करतो. बाकी मी गोव्याला जे चाललोय ते काय कुठे जाणार, मी नॉर्थ गोव्याला पण जाणार आहे, मी साऊथ गोव्याला पण जाणार आहे. अँड आय एम गोइंग टू गो ऑन क्रूज पार्टी. तर क्रूजवर पण मी नाही गेलो. दिस इज द फर्स्ट टाइम आय एम गोइंग टू क्रूज. तर मला कृतिका बोलली की माझ्यावर एक रील कर. आणि मी रात्री ना तिच्याबरोबर तो डोलना जो शाहरुख खान माधुरी दीक्षितचा सॉन्ग आहे ना त्याच्यावरती स्टेप्स करतो. आणि मी खूप डान्स केलाय. म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये मी खूप मोठा डान्सर, मी शो ऑफ नाही करत. पण काल माझे गुडघे दुखत होते, लिटरली माझं पाय दुखत होतं. मला ना असं उडी पण मारता जातं, माझे खरंच गुडघे दुखतात. पण मी बोललो मी खरंच करेन. तर ती मला बोला एक मिनिट, तू तुझ्या मैत्रिणीवर डान्स केलेला लक्षात आला, टॉन्ट मारत होती मला, तेव्हा तुझे पाय नाही दुखले का. अरे काय, मी बोललो अरे हो केलेला. तर ती मला बोलली तर मी ना 3-4 रील शोधून ठेवले. तर मी तिला आता सांगितलं नाहीये, त्या रीलवरती मी तिच्याबरोबर डान्स करेन. आणि आय एम एक्सायटेड. आय होप यू ऑल आर एक्सायटेड. तुम्ही मला सांगितलं फिर जरा दाखव बाहेरचं. तर आता मी पूर्णपणे प्रयत्न करेन की हे 4 दिवस इट विल बी द बेस्ट फेज ऑफ माय चॅनल. आणि चांगले जे कंटेंट आहे मी तुमच्यासमोर शो करेन. सर हा ब्लॉग तुम्ही इथपर्यंत बघितलं असेल तर थँक्यू सो मच. आता मी जेवतो, संध्याकाळचे 4 वाजले, मी खूप लेट जेवतोय कारण की मी 5 तास अराउंड 1 वाजता मी झोपलोच काल रात्री अराउंड 2:30ला. कारण मी स्ट्रेंजर थिंग्स बघत होतो वेब सिरीज. तर परत एकदा थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. तुम्ही जे कमेंट केले मी अजूनपर्यंत ते कमेंट वाचतो ना तर मला डोळ्यातनं पाणी येतं. खूप सारं प्रेम. मला जर कधीही कोणी पर्सनली म्हणजे जर मी तुम्हाला कुठे चुकून दिसतो तर बिंदास आवाज द्या, मी बोलणार तुमच्या. तुम्ही मला बरेच जण बघतात ट्रेनमध्ये, मला कळतं की
असं कोण फेस टू फेस आपल्याला बघत असं तर थोडीफार आयडिया ॲटलीस्ट त्यांनी कोणतरी व्हिडिओ बघितला कोणतरी ओळखतं मला. पण जर मी दिसलो तर नक्कीच तुम्ही मला आवाज द्या. मला खूप आवडेल तुमच्याशी बोलायला. ठीक आहे, याच नोटवरती जास्त पकवणार नाही. आता विल डू आवर नेक्स्ट ब्लॉग. माझी जी पॅकिंग असेल, जे मी कपडे भरीन ते मी तुम्हाला दाखवेन आणि नंतर मग एअरपोर्ट आणि आपला जो फ्लाईटवाला एक्सपिरियन्स आहे तो मी तुमच्यावर शेअर करेन. चला टेक केअर. थँक्यू सो मच.